आणि कोकणात येऊन सांगा बारसूची रिफायनरी मी होऊ देणार नाही. मी तर होऊ देणारच नाहीये, मी तर होऊच देणार नाहीये. पण अमित शहामध्ये जर हिम्मत असेल, हिम्मत आणि अमित शहा हा शब्द विरुद्धार्थी आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा हिम्मत असेल तर या आणि सांगा बारसूला मी रिफायनरी होऊ देत नाही. पण जैतापूर आमच्या माथ्यावर मारायचं, नाणार आमच्या माथ्यावर मारायचं, पुन्हा बारसू मारायचं, जेणेकरून माझं सुंदर जे निसर्ग संपन्न कोकण आहे त्याचं पर्यटन मारून टाकायचं, निसर्ग मारून टाकायचं. आणि जांभा दगडाच्या खाणीवरती ह्या त्या परप्रांतीयांचा डोळा आहे. जैतापूरची सुद्धा जी काही मी नावं पाहिली, जमिनी कोणी खरेदी केल्या, सगळे यांचे बगल बच्चे. मग कोकण मोदी शहा वगैरे त्यांचीच नाव आहेत. 7 बरोबर यांची नावं चढली कशी? परस्पर तुम्ही सगळं लुटून फस्त करता आहात. आणि उद्धव ठाकरेंनी तरुणाची खिचडी खाल्ली. मग तुम्ही तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये आणि गुजरातमध्ये काय केलं होतं? गंगेमध्ये प्रेत वाहत होती, पण माझ्या महाराष्ट्रामध्ये एका सुद्धा प्रेताची किंवा शवाची अशी अवहेलना आम्ही होऊ दिली नव्हती. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या, त्या दुर्दैव आहे. मी टीका नुसती नाही करत, पण हे दुर्भाग्य आहे, दुर्दैव आहे. एक तरी मला भाजप शासित राज्य सांगा की जिकडे महाराष्ट्राने केलं तसं फील्ड हॉस्पिटल उभं करून दाखवलं होतं. लस म्हणे मोदींनी शोधली म्हणून लसीवरती मोदींचा फोटो, मग खतावरती मोदींचा फोटो का टाकता? शेणखत आहे ना, तिकडे बैलाचा फोटो टाका. नाही, माझा प्रश्न साधा आहे. आता हे जे म्हणतात लस मोदींनी शोधली म्हणून त्याच्यावरती मोदींचा फोटो मी समजू शकतो, पण खतावरती मोदींचा फोटो का? हा कुठला नाही आहे? म्हणजे सगळीकडे मी आणि मीच, म्हणजे जे येईल ते फक्त मलाच पाहिजे, दुसरं कोणी बसायचंच नाही. त्याच्यानंतर दुसरं जे मी वचन दिलेलं आहे ते शेतकऱ्यांनंतर दिलेलंच आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत काय जाते, संपूर्ण मराठवाडा विदर्भ वगैरे इकडे तिकडे फिरतोय. ती प्रधानमंत्री सन्मान योजना का काहीतरी योजना आहे का तुमच्याकडे? 6,000 रुपये येतात. PM किसान सन्मान योजना काहीतरी आहे. ते शेतकरी जे सांगतात फार म्हणजे मला कौतुक वाटतं शेतकऱ्यांचं. शेतकरी स्वतः सांगतायत की अहो हे 6,000 रुपये वर्षाला देतात, पण आमच्या खतावर GST, औषधांवरती GST, बी बियाणावरती GST, सगळी जे काय उपकरणं लागतात त्याच्यात GST, हजारो रुपये आमच्याकडनं घेऊन जातात आणि 6,000 रुपये पीक दिल्यासारखे आमच्या तोंडावर मारतात. म्हणून मी वचन दिले की शेतकऱ्याला जी शेतीसाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत, मग ते कीटकनाशक असेल, खत असेल, बी बियाणं असेल, इतर अवजार असतील, ह्याच्यावरचा GST माफ करून टाकायचा. शहरामध्ये अनेक छोटे छोटे व्यापारी आहेत, त्या व्यापाऱ्यांवरती GSTच्या धाडी पडतात. म्हणजे ह्यांचं सगळे जे चाललेले चंदा दो आणि धंदा लो. वैभव, तू जे बोललास ना की त्यांच्याकडे करोडो रुपयाचे निवडणूक रोखे आहेत, हे बघ माझ्याकडे किती निवडणूक रोखे आहेत. ते निवडणूक रोखेच आहेत आणि सगळे निवडणूक रोखे मी निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच वापरणार आहे. पण तुम्ही GSTच्या माध्यमातून जे व्यापाऱ्यांना त्रास देतात त्या GSTच्या कर प्रणालीमध्ये आम्ही बदल करणार आहोत. व्यापारी असेल गुजराती असेल, मी गुजरातला काही देऊ नये या मताचं नाहीये. गुजरातच्या हाचं असेल ते आम्ही सुद्धा देऊ, पण गुजरातला देण्यासाठी तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडात हात काढून देणार असाल तर तो हात आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही, हे मी महाराष्ट्रामध्ये सांगतोय. मी मुख्यमंत्री असताना इथल्या विमानतळाच्या उद्घाटनाला आलो होतो, चिपी, आणि बसले होते सूक्ष्म आणि लघु. खरं म्हणजे आनंदाचा दिवस. जे मी बोललो ना, शुभ बोल रे नार्या, अरे कोकणासाठी, जगासाठी कोकणाचे दरवाजे उघडतायत. तो विमानतळ आजपर्यंत नुसता होणार. आपण तिकडे रेटा लावला आणि तो विमानतळ करून घेतला, पण तिकडे सुद्धा असंच काहीतरी वेडवागडं बोलून घेते. मग काढली होती थोडीशी तिकडे, पण तो विमानतळ आज चालू आहे का बंद आहे? बाजूला काल मी त्या गोव्याच्या मोपा विमानतळावरती उतरलो, केवढं भव्य दिव्य विमानतळ केलेलं आहे. का हे सगळं वैभव तुम्ही आमच्या कोकणात का नाही आणत? कोकणामध्ये सुद्धा ते संपूर्ण हा किनारपट्टा आहे, गोवापासून हा संपूर्ण किनारपट्टा एवढा सुंदर आहे. इकडे तर आपले ऐतिहासिक किल्ले आहेत, महाराजांनी बांधलेलं सिंधुदुर्ग आहे. ज्या सिंधुदुर्गामध्ये गेल्या वेळेला आलो होतो, वैभवनी खरंच चांगलं केलं. एकमेव जे आपल्या छत्रपतींचं मंदिर आहे त्याच्यात शिवछत्रपतींना त्यांनी दगडी सिंहासन करून घेतलं. केवढं मोठं काम केलं त्यांनी, एवढं मोठं काम केलं.
अहो मोदीजी शहाजी हे ह्याला कामं म्हणतात. नुसतं तुम्ही आलात आणि पर्यटन प्रकल्प घेऊन गेलात, येऊन नुसतं काहीतरी कोपरा लावून जाता. या गोष्टी मतदारांना तुम्ही जास्त काळ फसू शकत नाही. आम्ही आणखीन जे वचन दिलंय, जे 95 साली आपलं युती सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवले होते. आता मी स्वतः प्रयत्न करणार आहे, देशात इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर संपूर्ण देशात 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सांगा ना, असं काहीतरी सांगा. जो रोजगार इकडनं पळून नेलेला आहे, तो रोजगार पुन्हा मी इकडे उपलब्ध करणार आहे. नुसता शहरात तर नाहीच, मुंबईचं जे आर्थिक केंद्र, वित्तीय केंद्र, हे सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेला. डायमंड बाजार तो गुजरातला घेऊन गेला. ते वित्तीय केंद्र जिथे होणार होतं तिकडे बुलेट ट्रेन कोणासाठी? अहमदाबाद मुंबई कशाला? गद्दारानं पळवलं की बसला इकडे का उतरला तिकडे? त्या बुलेट ट्रेनच्या जागी होणारं वित्तीय केंद्र सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार आणल्यानंतर मी माझ्या महाराष्ट्रामध्ये मुंबईत आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात आणेन, पण मी महाराष्ट्रात परत आणेन. ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे लोक ते मुलं मुली शिकतायत त्यांना त्यांच्या गावागावात, जिल्ह्यात, अगदी गावागावात खेड्यापाड्यात नसलं तरी किमान जिल्ह्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायचा माझा विचार आहे. आणि मला तोही दिवस आठवतोय जेव्हा वैभव तू सिंहासारखा यांच्या अंगावरती चालून गेला होता, भेकडाने तुझ्यावरती हल्ला केला होता, त्याच्यात एक शिवसैनिक जखमी झाला होता. मी आलो होतो दुसऱ्या दिवशी. रुपेश. आणि मग इकडे आल्यावरती विचारलं कुठे आहे तो? तो गोव्याला. अरे गोव्याला कसा? नाही, इकडे उपचाराची सोय नाही.